यानंतर एक दुःखद बातमी एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रांना पितृशोक झालेला आहे. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तर RSS मध्ये स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एसएल समूहाचे उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे पूज्य वडील ज्येष्ठ स्वयंसेवक आदरणीय नंदकिशोर गोयंका यांच्या निधनामुळे समाजसेवेचा एक आदर्श मार्गदर्शक हरपलाय. डॉक्टर सुभाषजी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर ओढवलेला हा पितृशोक अत्यंत क्लेशदायक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या नंदकिशोरजींनी आपलं संपूर्ण जीवन गोसेवा आणि जनसेवेसाठी समर्पित केलं होतं. वैश्य समाजाच्या एकतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या आत्म्याला ईश्वर आपल्या चरणी स्थान देवो. गोयंका परिवार आणि एसएल समूहाच्या या अथांग दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं म्हणत अमित साटम यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. समाजसेवा गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून त्यांचं योगदान मोठं होतं. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बघतोय नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालेलं आहे. छगन भुजबळ हे गोयंका यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. नंदकिशोर गोयंका यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी भुजबळ गोयंका यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत.